माणदेशातील काही लहान लहान खेड्यात पूर्वीच्या वैभवाचे जुने अवशेष आहेत. 400-500 वस्तीचं खेडं, पण त्यात देशमुख देशपांड्यांचा व गायकवाड धायगुड्यांचा असा एखादा आवाढव्य वाडा असतो की वेळप्रसंगी साऱ्या गावकऱ्यांनी त्याच्यात खुशाल आश्रय घ्यावा. ओबडधोबड बांधणीचे हे वाडे अद्याप तग धरून उभे आहेत. त्यांचा काळ संपला आहे. आजूबाजूला नवीन नवीन छोटी मोठी डौलदार बांधणीची घरं झाली आहेत. तरी हे आपले आहेतच. त्याच्या पूर्वीच्या काळात त्याच जुन्या दमात आणि या वाड्याप्रमाणेच काही माणदेशी माणसंही आहेत. त्यापैकी एक बन्या बापू. विट पंढरपूर मोटर रस्त्याच्या एका लहान वाडीत बन्या बापूंचा जुना पुराणा वाडा आहे. भला मोठा, अर्थात कालमानाबरोबर त्याची खूपच पडझड झाली आहे. बाहेरून पाहणाऱ्याला मोठमोठ्या फाडी रचून उभारलेल्या या भिंताआड 4 हात राहण्यालायक जागा असेल असे मुळीच वाटायचं नाही. पण कुठल्याही एका खिंडारातून आत गेलं की चांगली 30-40 खण इमारत उभी असलेली दिसेल. दर्शनी कडेपाट सोपा तर मोठा फक्कड आहे. गिलाव्याच्या भिंतींना रंगरंगोटी केलेली, जागोजाग तसबिरी, खुंटीला अडकवलेली तोड्याची बंदूक, तरवार, खाली भलं मोठं जाजम, त्यावर गालीचा, गादी, तक्के इत्यादी. सारा थाट अगदी खानदानी. या सोप्यात पानाचा बटवा घेऊन बन्याबापू बसतात. अडकित्त्यानं सुपारी कातरीत आणि तोंडानी वरचेवर हरे राम म्हणत. या एवढ्या मोठ्या इमारतीत सारी 3 माणसं आहेत. एक बन्याबापू, दुसरी त्यांची विधवा सून सरूबाई आणि तिसरा बापूंचा एक अडाणी पुतण्या. बस, सारी 3च माणसं. बापूंना पाहिल्यावर ही एक थोर आसामी आहे हे ताबडतोब कळतं. 70 उलटून गेलेला म्हातारा, पण अजून खैराच्या खोडासारखा चिवट, टणक, उंचापुरा, बांध्यानं नीटनेटका, रंगानं गोरा पान, कपाळ भव्य, नाक तरतरीत आणि या सर्वांना शोभून दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि गालमिशा. कधी काळी बापूंनी अत्तरांचे दिवे जाळले असतील आणि पैशांच्या ढिगांवर नायकिळी नाचविल्या असतील. पण आता त्या केवळ सांगीवांगीच्या गोष्टी. पूर्वीचं वैभव आता पार गेलं आहे. काप गेलेत नि भोकं उरली आहेत. बापूंनाही या गोष्टीची जाणीव असेल, पण म्हातारा अद्यापही त्या काळातच रमलेला आहे. रेशनिंग, महागाई या गोष्टींपासून तर ते फारच दूर आहेत. गेलं म्हटलं तरी 10-5 जमिनींच्या धांदोट्या अद्याप शिल्लक आहेत आणि बापूंच्या हयातीत त्या त्यांना पुरून उरतील. शेवटपर्यंत बापू काही आपला इनामदारी खाक्या सोडणार नाहीत. दानत थांबवणार नाहीत. आपण इनामदार आहोत या समजुतीपासून रेसभरही ढळणार नाहीत. तुम्ही केव्हाही जा, बापूंचा पाहुणचार हा मिळणारच. ओसरी चढून वर गेलात की सुपारी कातरतच वर मान करून पाहतील, प्रसन्नपणाने हसतील, विडा भरल्या तोंडाने म्हणतील, अरे या या या, सुस्वागतम सुस्वागतम. दोन्ही हात जोडून चांगला घवघवीत नमस्कार करतील आणि बैठकीवर थाप मारून म्हणतील, बसा बसा. आणि मग कुशल प्रश्न विचारतच म्हणतील, हरे राम. सरूबाई, दूध द्या पाहू 2 पेले पाठवून. तुम्ही संकोचून चुळबुळ कराल आणि म्हणाल, कशाला बापू, थोडं पाणी द्या म्हणजे झालं. त्यावर भिवया चढवून आणि हात पुढे करून बापू तुम्हाला चूप करतील. शेजारच्या पीकदाणीत पिंक टाकतील आणि मग मोकळ्या तोंडानं दटावतील, वा, हे काय बोलणं झालं. बन्या बापूंच्या घरी आलेला माणूस पाणी पिऊन जाणार, भलतच. आणि सरुताई, बेसनाचे 4 लाडूही द्या पाठवून. एवढं करून ते थांबणार नाहीत. स्वतः उठतील, चंदनाचा धूप वगैरे करतील. कधी अत्तराचा फाया देतील, तर कधी जाईजुईची, मोगऱ्याची ओंजळभर फुलं. ही कनोजी अत्तरं मोठी सुवासिक आहेत बरं का. आमचा जगन्नाथराव फार शौकी अत्तराचा, त्याच्यासाठी मुद्दाम मागवली ही. मग क्वचित मोठ्या जिव्हाळ्यानं ते जगन्नाथाच्या म्हणजेच मोठ्या मुलाच्या हकीकती सांगतील, इकडच्या तिकडच्या. गेला आम्हाला म्हातारपणी सोडून. असो, प्रभूची मर्जी. हरे राम. क्षणभर दोन्ही तळवे एकमेकांवर ठेवून त्या आढ्याकडे पाहतील आणि लगेच त्यांचा हा मनोभाव बदलेल. अर्थात हे नेहमी नाही, क्वचित एखाद्यापाशीच, नाहीतर मग इतर ऐसपैस गप्पा. हा महाराजा, हिटलर म्हणजे मोठा हिंमतवान माणूस, खरा मर्द. आता दैवगती फिरली आणि तो असा कुत्र्याच्या मोतीने मेला हे सोडून द्या.
पण असा माणूस युगायुगातून एखादा जन्मायचा. काय खरं ना? तुम्ही होकार दिलाच पाहिजे, कारण काहीही बोलून झालं की बापू काय खरं ना म्हणून विचारणारच. त्यांच्या कलाकलानं तुम्ही बोलू लागलात, होकार देऊ लागलात की बापूंच्या गप्पा आणखीनच वाढतील. 10 सालच्या बंडातली चळवळी मंडळी इथं रेवण सिद्धाच्या डोंगरात राहत होती बरं का, अगदी बिनधोक हत्यारा पात्यारा सहित. आपला हा भाग तसा चांगला आहे. महाराजा. त्यांच्या शरीर प्रकृतीप्रमाणे त्यांचा आवाजही आहे. बोलताना ते भारी गडबडीनं बोलतात आणि भुवया उंचावून आणि हनुवटी मानेशी टेकवून डोकं हलवीत म्हणतात, हा महाराजा. म्हणजे आपलं बोलणं हे अगदी बरोबर आहे आणि महत्त्वाचं आहे याची खात्री ऐकणाऱ्याला पटवून देतात. शिकार कथा, रानात प्रवास करताना पडलेले चकवे, गुप्तधनाच्या गोष्टी, नवं जुनं राजकारण आणि अनेक थोरा मोठ्या लोकांच्या गोष्टी. बापू बोलायला लागले म्हणजे यापैकी किती ऐकायला मिळेल ते काही सांगता येत नाही. 1917-18 सालची गोष्ट आहे. आम्ही आणि बनपुरीचे देशमुख आबासाहेब तिकडं किन्हीकडल्या बाजूला गेलो होतो. दोघांनाही शिकारीचा नाद जबर आणि तिकडल्या भागात रानडुकरं आती. एके दिवशी सकाळच्या प्रहरी उठून बंदुका घेतल्या आणि निघालो डोंगर तुडवीत. दिवसभर फिरून फिरून झीट आली तरी सावज मिळालं नाही. बरं, सावज मिळाल्याशिवाय रिकाम्या हातानं परत जायचं नाही. रात्र काढावी लागली रानात तरी बेहत्तर. शेवटी दिवस कलायच्या सुमारास एक चांगलं मस्तवाल डुक्कर उठला. दोघंही सरसावलो. धावून जायची सोय नाही हो. अंगावर येईल म्हणून झोडपाड बसून वाट पाहिली, पण तो गुलाम क्षणभर दिसला ना दिसला आणि कुठं गडप झाला देव जाणो. म्हणलं जाऊ द्यायचा नाही, इथं आसपास कुठं पिकात असेल. धुंडायला लागलो रान. मी एकीकडं आणि दुसरीकडं ते. शोधता शोधता रानात कमरभर खपलीत उभा राहिलेला डुक्कर दिसला. लपत लपत जवळ गेलो. पिंपरणीच्या बुंद्याड उभा राहिलो आणि आता आवाज टाकणार तो गोंग उठली, मेला मेला दारक्या मेला र. आणि त्या सरशी लंगोटी लावून खपलीत दारा धरणारा काळा भिन्न पोरगा ताट उभा राहिला. आबा बंदूक टाकून खो खो हसतच सुटला. बोलला, ठीक करत होतास आज. डुक्कर म्हणून गरीब दारक्या मारत होतास ठार. नसती बिलामत. आणि ही गमतीदार हकीकत सांगून बापू 7 मजले हसतील आणि विचारतील, आहे की नाही मजा? तुम्ही जाण्यासाठी चुळबुळत असाल तर धूर्त बापूंच्या ते लगेच ध्यानात येईल. अरे अरे अरे, बराच वेळ झाला की. सवड आहे ना? नाहीतर नाही, तशी सवड आहे, पण पुन्हा कधीतरी. वा वा, अवश्य अवश्य. बापू 4 पावलं घालवायला येतील आणि पुन्हा एकदा भरघोस नमस्कार करून निरोप द्यायच्या वेळी नेहमी म्हणतात तो गीतेतला श्लोक खणखणीत आवाजात म्हणतील, यत्र योगेश्वरो कृष्णा यत्र पार्थो धनुर्धरा. तांबड्या रंगाच्या बनातील एक भला थोरला बटवा बापूंच्या जवळ हमेशा असतो. त्या बटव्याला शोभतीलशाच अनेक चांदीच्या डब्या त्यात आहेत. तमाखू, केशर घातलेला चुना, पांढरा कात, सुवासिक सुपारी, काळी तपकीर, लवंग, वेलची, जायफळ अशा जिनसा त्या डब्यात आहेत. आणि मेण कापडामध्ये गुंडाळलेली कळीदार खायची पानं. हे सारं मला माहीत आहे, कारण बापू पान खाताना या जिन्सा बटव्यातून निघतात. तालुक्याच्या गावी आठवड्यातून बापूंची एखादी फेरी असतेच. सर्व्हिस मोटार फार वेळ वाडीत उभी राहिली की खुशाल समजावं बापू येणार आहेत. मोटारीतील नवखी माणसं या उशिरानं कुरकुरतात आणि चाकावर हात ठेवून विडी फुंकत बसलेल्या कम्या, नाव कमरुद्दीन, ड्रायव्हरला म्हणतात, जाऊया की, दिवस मावळला. पण तो या कुरकुरीकडं कधी लक्ष देत नाही. त्याचा तो संथपणा पाहिल्यावर शिटा अधिकच चडफडतात. कोण बाजीराव यायचा हाय कुणाला ठावं? एवढा 75 हाय तर ठेवावी मोटर. असं बोलतात आणि बटवा खांद्यावर टाकून धांदलीनं बापू मोटारीकडे येतात. डोक्याला जरीकाठी रुमाल, अंगात पांढरा स्वच्छ अंगरखा, त्याच्यावर पांढराच लांब कोट, पायघोळ धोतर आणि खाली तांबडा लाल जोडा, गळ्याभोवती जरीकाठी उपरणं. खास त्यांच्यासाठी ठेवलेल्या फ्रंट सीटला बसल्या बसल्यास ते म्हणतात, हां जाऊ द्या भाईसाहेब, मंडळींना फार वेळ तिष्ठावं लागलं असेल.
मोटार सुरू होते. बापूंचं आघळपघळ बोलणंही चालू होतं. बटवा निघतो आणि ओळखीच्या माणसांबरोबर अनोळखी माणसांनाही साऱ्या मोटारभर जेव्हा चवदार विडे मिळतात तेव्हा कुरबुरणाऱ्या शिटा मनात म्हणतात, भला माणूस दिसतो, इतरावाणे नुसतीच नाही आक्कड. आणि खरोखरीच बन्या बापू हा भला माणूस आहे. त्याचा बडेजाव नसतो. महारठोरांना बापूच्या घरी बक्कळ मिळतं म्हणून ते त्यांना मानतात. काही काम पडलं म्हणजे चावडीच्या जोत्यावर उभे राहून महारवाड्याकडे तोंड करून बापू हळे देतात. अरे बोधल्या, नामजा, तबा. आणि 10-5 महार मुंडाशी यावळीत पळत चावडीकडे येतात. एखाद्या महाराहातून आगळीक झाली तर चावडीच्या जोत्यावर उभं राहून ते त्याला पुढं उभं करतात आणि धोंडा फुटेल असं बोलतात. राग फारच आला तर ते पायातला जोडा काढून त्याला फेकून मारतील आणि पुन्हा गुरकावतील, जोडा इकडे टाक. बिचारा महार जोडा उचलून बापूंजवळ टाकतो ना टाकतो, तोच तो जोडा पुन्हा त्याच्या अंगावर बसतो आणि पुन्हा बापू गरजतात, जोडा इकडे टाक. आणि अशा रीतीने विटाळ न होऊ देता एखाद्या महाराला बापू रक्तबंबाळ करतील, संतापून हवं ते बोलतील आणि पुन्हा म्हणतील, रक्तानं नितळत उभा राहिला शिंचा आणि केवढी खोक पडली कपाळाला, चल वाड्याकडं, पाणकणीस देतो ते भर त्या जखमेत आणि पट्टा टाक बांधून, गद्दा. एखाद्या आईची मुलाशी वागण्याची जी तऱ्हा ती बापूंची गावातल्या माणसांची वागण्याची. कोणी का असे ना, बापू त्याला एकेरी हकारतील. त्याचं वय प्रतिष्ठा काही लक्षात न घेता त्याला एखादं काम सांगतील. मग तो गावातला कोणी का असे ना, 60 वर्षांचा म्हातारा असला तरी, अरे गोंद्या इकडे ये, त्या संभा पाटलाच्या बागात जा आणि चांगली पिवळी जर्द लिंब घेऊन ये 40-50, बापूंनी मागितली आहेत म्हणावं. आणि त्यांचा शब्द सहसा कोणी मोडतही नाही. गावातल्या लोकांना बापूंच्या एकी जिव्हाळा आहे. जुना माणूस म्हणून सगळे त्यांना मानतात. व्यवहारी जगात मात्र बापूंची किंमत एक भंपक माणूस म्हणून होईल. त्यांचा चांगुलपणा वजा टाकूनच लोक बोलतील, या अशा उधळेपणानंच सारं गमावलं. आता 4 जमिनी राहिल्या आहेत त्याही पुरी बासुंदीपायी फुंकून टाकतील आणि बसतील झालं. अशा शब्दांनीच त्यांची संभावना होईल. होई ना बापडी, पण बापूंची दानत काही सुटणार नाही. अभिमान संपणार नाही. जवळचं सारं दुसऱ्याला वाटून टाकून निष्कांचन होऊन बापू एके दिवशी समाधानानं हसतील असं मला नेहमी वाटतं. अगदी अलीकडे एक बातमी समजली आणि क्षणभर मी वेड्यासारखा गप्प उभा राहिलो. महात्माजींच्या वधानंतर झालेल्या प्रचंड जाळपोळीचं लोण माणदेशातही पोचलं होतं. आणि त्यात वाडीतल्या बन्या बापूंचा वाडा आतील साऱ्या वस्तूंसह पेटवला गेला होता. अंगावरील एका वस्त्रानिशी बापू, त्यांची सून आणि पुतण्या बाहेर पडले. स्वतःच्या डोळ्यांनी बापूंनी तो आवाढव्य वाडा राख झालेला पाहिला. काही एक शिल्लक राहिलं नाही. बघणाऱ्या इतर गावकऱ्यांची माथी टरकून गेली. मग बापूंचं काय झालं असेल? इतर मराठे मंडळींनी स्वतःच्या घरी येऊन राहण्याबद्दल बापूंना खूप आग्रह केला, पण बापू काही गेले नाहीत. ते तोंड भरून हसले आणि बोलले, ठीक झालं, घुशी आणि ढेकूण भारी झाले होते वाड्यात. या विनोदानं गावकरी मंडळींना अधिकच अवघड वाटलं. आमच्या घरी नाही तर नाही निदान मारुतीच्या देवळात राहा, आम्ही सर्व काही पुरवतो, म्हणून मंडळी काकुळतीला आली. पण बापू म्हणाले, काही नको, मी आपला माझ्या रानात झोपडी बांधून राहतो. बन्या बापू कोणाचे उपकार घेणार नाही. आणि हल्ली बापू रानात झोपडी बांधून राहतात. बापूंच्या बरोबर साऱ्या वाडीची कळाही रानात निघून गेली आहे. जळत्या वाड्याच्या राखेत पोरबाळ काही गावतं का म्हणून हिंडतात. कुत्री गाढवं लोळतात. गोरगरीब ते बघतात आणि म्हणतात, अगाई वंगाळ वंगाळ झालं, असला तालेवार बामन, पण त्याच्यावर काय प्रसंग आला.